आणि आता पाहणार आहोत पुणे आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या न्यूज टॉप 9। पुण्याच्या कोरेगाव भीमामध्ये 206व्या शौर्य दिनानिमित्त फटाक्यांची आतषबाजी, रात्रीपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या हिरडस मावळ भागामध्ये मराठा समाजाची बैठक। 2001 साली पंचायत समितीच्या आगीमध्ये कुणबी रेकॉर्ड ही नष्ट, रेकॉर्ड नसल्याने सरसकट कुणबी नोंदीची बैठकीमध्ये मागणी। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आर्थिक अनियमितता, अधिसभा सदस्य सचिन गोरडे यांचा आरोप। निविदा प्रक्रिया न राबवता खासगी कंपनीला कंत्राट दिल्याचा आरोप। पुण्याच्या भोरमध्ये नीरा नदीच्या स्वच्छतेने नव्या वर्षाची सुरुवात, तरुणांकडून एकत्र येत नीरा घाट परिसराची स्वच्छता। पुण्याच्या सिंहगड रोडवरती नागरिकांना मसाला दुधाचं वाटप, भाजपच्या वतीने नव्या वर्षाचं स्वागत दूध पिऊन करण्याचा संकल्प। पुण्याच्या खडकवासला किरकटवाडीमध्ये नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दूध वाटप, दारू नको दूध प्या, व्यसनमुक्ती केंद्राचा उपक्रम। रविवारी पुण्यामध्ये 30 ते 40 टन मासळी फस्त। नवीन वर्षात खवय्यांची मटण चिकन खरेदीसाठी सुद्धा झाली होती मोठी गर्दी। पुणे महापालिकेकडनं अस्वच्छ ठिकाणांसाठी 82 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस। घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या आरोग्य निरीक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांवरती कारवाई केली जाणार। यंदा थंडीच्या लाटेची शक्यता नाही, हवामान विभागाने दिलेल्या दीर्घकालीन अंदाजात माहिती। जानेवारी आणि फेब्रुवारीपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता कमी।